देखरेखीची गरज असेल, त्यांच्या डागडुजीची गरज असेल, त्यांच्या मेंटेनन्सची गरज असेल, ती आम्ही समन्वयानं साधू। मग काय झालं की मुंबईमधला एक महत्त्वाचा फुट ओव्हर ब्रिज आहे हा, जिथून हजारोच्या संख्येनं आज पॅसेंजर्स किंवा प्रवासी मुंबईकर ये जा करतात आणि संध्याकाळी 7:15च्या सुमारास ओव्हरलोडमुळे हा स्लॅब तुटलेला आहे। म्हणजे माझ्या अंदाजानुसार, कारण मी कित्येक वर्ष लोकलनी प्रवास केलेला आहे, मी सांगतो की तिथं ज्यावेळेस दुर्घटना झाली असेल 500च्या वर लोक हे एकट्या त्या फुट ओव्हर ब्रिजवर असतील आणि हा एक चिंचोळा फुट ओव्हर ब्रिज आहे। आणि अशा वेळी जर का प्रशासन ढिम्म वागत असेल, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांचा नाहक जीव जात असेल, उद्या चौकशी करून सुद्धा मुंबईकरांचा जो गेलेला जीव आहे तो परत येणार नाहीये। त्यामुळे यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे, चौकशी समिती नेमली जाईल, मृतांना जी काही मदत द्यायची जाईल ती दिली जाईल, पण हे कित्येक वेळा सहन करायचं, कारण देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई। देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये मुंबईच्या गंडस्थानाच्या ठिकाणी अशा पद्धतीची दुर्घटना होत असेल तर मग प्रशासनाला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाहीये। त्यामुळे लोक प्रशासन जे आहे, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे आणि मुंबईकरांनी सजग राहण्याची गरज आहे।